नमस्कार, वेदऋषी एज्युकेशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता की 3 संख्येला कसं डिवाइड करायचं। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 4 संख्येला कसं डिवाइड करायचं विदाउट टेबल किंवा विदाउट पहाडे। चला तर पाहूयात आपण। इथं किती संख्या आहेत? 1 2 3 4 4 लाईन ओढून घ्यायच्या। 1 2 3 4 आणि उभी लाईन। तर आपल्याला ही संख्या उभ्या मांडणीमध्ये मांडून घ्यायची। 4 5 9 9 आपल्याला कितीने डिवाइड करायचंय? 3 ने। मग इथं 4 आहेत, 4 लाईन 1 2 3 4 आपल्याला 3 ने डिवाइड करायचे म्हणून या 3 चा ग्रुप बनवायचा। किती ग्रुप बनला इथं? 1 आणि उरला किती? 1। हा 1 घेऊन आपण काय करायचं? इथं आणायचं। इथं किती झाले मग? 15 लाईन ओढायच्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 आपल्याला 3 ने डिवाइड करायचं म्हणून 3 चा आपण ग्रुप बनवायचं। 1 2 3 4 and 5 किती ग्रुप बनले? 1 2 3 4 5 ते 5 इथं लिहायचं। बाकी काही उरले का इथं? नाही। मग इथं किती आहेत? 9 लाईन ओढायच्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 3 ने डिवाइड करायचं म्हणून 3 चा आपल्याला ग्रुप बनवायचा आहे। 1 2 3 मग इथं लिहायचं 3 इथं किती आहेत? 9 लाईन परत न ओढायच्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 3 चा ग्रुप परत न 1 2 3 किती ग्रुप बनले इथं? 3 असं झाला। मग आपण आन्सर लिहायचंय 1533 1533 हे आपलं झालं आन्सर विदाउट टेबल। तर समजलं का मुलांना तुम्हाला? तर अशाच प्रकारे विदाउट टेबल जर आपल्याला डिव्हिजन शिकायचे असतील हे किंवा याच्यापेक्षा मोठे तर आपल्या चॅनलला नक्की जॉईन व्हा। वेदऋषी एज्युकेशन या चॅनलला जॉईन व्हा।